बाबांनो, एवढं त्या दोघांचं जमलं होतं, पण आता काय फाटलंय ते बघा. एवढा मोठा संसार 25 वर्षाचा फार बोजवाळा लागला त्याचा. त्याच्यामध्ये नेहमी भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणायचे, कमळाबाई. आणि ते म्हणायचे आमचं दोघांचं जमतंय, आम्ही दोघे एकत्र संसार करतो, पण कमळाबाई फार बनेल. साहेब म्हणले म्हणजे काय? म्हणले अरे माझ्याजवळ उभी राहती, माझ्याजवळ राहती, पण नजर तिसरीकडेच असती. असली ही कमळाबाई. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. 2 दिवसापूर्वी राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते. आम्ही मदतीची मागणी केली, त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय. मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील. कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है. विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज काय बघतोय? देशाचे पंतप्रधान सातत्याने 125 कोटी जनतेचं संरक्षणाची जबाबदारी पार पाडायच्या ऐवजी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, प्रचार सभा घेत आहेत. 25-25, 30-30 सभा. अहो, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. विदर्भ, मराठवाडा सहित, मुंबई सहित आपला संयुक्त महाराष्ट्र त्यांनी घडवला, वाढवला, पुढे नेला. आज महाराष्ट्राच्या बद्दल देशातल्या प्रत्येक राज्याला एक आस्था आहे, एक आपुलकी आहे. आणि तुमच्या जाहिराती काय नेऊन ठेवलंय माझा महाराष्ट्र. आता कुठं काय गुजरातला नेऊन ठेवा का काय कुठं न्यावा? आणि तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीस येत आहे, गडकरी साहेब येत आहेत आणि सांगतायत उद्याच्या आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की वेगळा विदर्भ देऊ. अरे तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे पाडताय, याच्याकरता तुम्हाला मत पाहिजे? एवढा स्वार्थी येतो तुमचा आहे. आणि काय झालं कुणास ठाऊक, कालपासून एकदम नरेंद्र मोदी साहेबांनी कॅसेट चेंज केली. आता म्हणतात मी महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही. अहो, तुम्हाला अधिकार काय महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्याबद्दल बोलण्याचा? आम्ही महाराष्ट्रातली जनता कुठं मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राजकारण कट्टा.